जिल्हा ग्रंथालय संघ सोलापूर आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर आणि हिराचंद नेमचंद वाचनालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं सोलापूर जिल्ह्यासाठी कार्यकर्ता आणि सेवकांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। अतिशय उत्कृष्ट अशी ही कार्यशाळा झालेली आहे। या कार्यशाळेमध्ये ज्या काही शासनाच्या विविध योजना आहेत त्या योजनांची सर्वांगीण माहिती देण्यात आलेली आहे। याचा लाभ या जिल्ह्यातील ग्रंथालयांनी घेऊन आपल्या ग्रंथालयाचा जास्तीत जास्त विकास कसा होईल यासाठी प्रयत्नशील राहायचं आहे। यामध्ये राजा राममोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या ज्या काही योजना होत्या त्याही योजना आपण सर्व ह्या कार्यशाळेमध्ये सांगितलेल्या आहेत। कार्यकर्त्यांचे काही प्रश्न होते त्या प्रश्नांनाही उत्तर आपण त्या ठिकाणी दिलेले आहे। भविष्यामध्ये आपल्याला सर्व ग्रंथालयांचं ई ग्रंथालयामध्ये रूपांतर करायचं आहे। त्या दृष्टीनं पहिलं पाऊल म्हणून आपण राज्यातील आता शासकीय ग्रंथालयांचं ई ग्रंथालय आज्ञावलीमध्ये परिपूर्ण काम झालेलं आहे। हे काम राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांसाठी व्हावं म्हणून आपण पहिला टप्पा आता अ वर्गाचा सुरू करतो आहे। त्याचीही माहिती आपण काल या कार्यशाळेमध्ये दिलेली आहे। आपण जे अनुदानाचा पहिला हप्त्याची वाट पाहत होतात त्याची वस्तुस्थिती अवगत केलेली आहे आणि याच्या आठवड्याभरामध्येही त्या अनुदान पुरस्कार योजनेविषयी विस्तृत माहिती दिलेली आहे। एकूणच या कार्यशाळेमध्ये एक सर्वांगीण माहिती कार्यकर्त्यांना आणि सेवकांना झालेली आहे। या कार्यशाळेचा उपयोग या जिल्ह्यातील सर्व वाचनालयांना झाला आहे। त्यामध्ये सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघानं पुढाकार घेतला आणि तिथे काही ज्या संघाचे अध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील, ग्रंथमित्र पुंडलिकराव मोरेसर असतील आणि त्या पदाधिकारी आणि सेवक यांनी या कार्यशाळेसाठी खूप चांगलं नियोजन केलेलं आहे। ई प्रणाली म्हणजे आता नेमकं काय आहे, एक काही संभ्रम ग्रंथालय संघ किंवा वाचकांमध्ये आहे। ई म्हणजे फक्त मोबाईलवरती किंवा आभासी दुनियेमध्ये जाणार की वाचनालय असा एक संभ्रम निर्माण झाला। याबद्दल आपलं मत काय आहे? आता ही ग्रंथालय आज्ञावली आहे। या आज्ञावलीमध्ये ग्रंथालयामध्ये जी काही पुस्तकं आहेत या सर्व पुस्तकांची माहिती भरली जाते। उदाहरणार्थ आता आमचं सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आहे, तिथे जी काही आता 35,000 पुस्तकं आहेत ही सर्व पुस्तकं त्याच्यामध्ये आता त्या पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव, प्रकाशक, किंमत वगैरे ही सर्व माहिती भरलेली आहे। त्यामुळे आता तुम्ही भारतामध्ये किंवा जगामध्ये कुठे असा किंवा सोलापूरमध्ये असा तुम्हाला जर एखादं पुस्तक पाहिजे असेल, उदाहरणार्थ तुम्हाला ययाती पुस्तक पाहिजे तर तुम्ही ययाती टाईप केल्यानंतर ते पुस्तक ग्रंथालयात उपलब्ध आहे किंवा नाही हे बसून तुम्हाला तिथं दिसणार आहे। त्याचा दाखल क्रमांक फक्त तुम्ही तिथे कार्यालयात येऊन सांगितलं की तुम्हाला एका मिनिटामध्ये मिळणार आहे। किंवा तुम्हाला एखाद्या विशिष्ट लेखकाची पुस्तक पाहिजे आहे, समजा तुम्हाला शिरवाडकरांची पुस्तक पाहिजे, फक्त शिरवाडकर टाईप केलं की सगळी शिरवाडकरांची पुस्तकं येणार आहे। तुम्हाला एखादं प्रकाशक पाहिजे असेल, उदाहरणार्थ तुम्हाला मोज प्रकाशन पाहिजे किंवा ग्रंथालय पाहिजे किंवा शासनाचं एखादं प्रकाशन पाहिजे, ते प्रकाशकाचं नाव टाईप केलं त्यांची किती पुस्तकं उपलब्ध आहे ही माहिती येणार आहे। किंवा तुम्हाला असं वाटलं की ह्या 2024मध्ये किती पुस्तकं या ग्रंथालयामध्ये आहे, फक्त तुम्ही वर्ष आणि 2024 सिलेक्ट केलं की कोणती पुस्तकं 2024मध्ये या ग्रंथालयात आलेली आहे त्याची माहिती आपल्याला उपलब्ध होऊ शकते। म्हणजे वाचकाला ग्रंथालयापर्यंत येण्याची गरज नाही आहे, तिथं बसून मोबाईलवर बसून तो वाचक त्या पुस्तकांचा शोध घेऊ शकतो। आणि ग्रंथालयात तो वाचक आल्यानंतर आता आम्ही सर्व सभासदांची नोंदसुद्धा ही त्या ई ग्रंथालय आज्ञावलीमध्ये केलेली आहे। म्हणजे जर त्या सभासदांनी 15 दिवसामध्ये पुस्तक परत केलं नाही तर त्यांना लगेच संदेश ऑटोमॅटिक जातो की तुमचं आता 15 दिवस झालेले आहे, तुमचं पुस्तक रिन्यू करून घ्या। आणि एक चांगली अशी ही प्रणाली आहे, शासकीय सर्व ग्रंथालयामध्ये आपण वापरतो म्हणून ही प्रणाली सार्वजनिक ग्रंथालयांना सुद्धा उपयुक्त आहे। सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनेक समस्या सध्या आहेत की बाबा ज्या पद्धतीनं कुठं तुटपुंजे अनुदान आहे असं ज्या सार्वजनिक ग्रंथालयांची सातत्यानं ओरड येते, याबद्दल या कार्यशाळेमध्ये काही चर्चा, उहापोह काय झाला? खरं तर कसं आहे, ग्रंथालय चळवळ जी आहे ही दात्यांचं दातृत्व, कार्यकर्त्यांचं कर्तृत्व आणि शासनाचं पितृत्व। म्हणजे ग्रंथालयांना दात्यांनी देणग्या दिल्या पाहिजे, कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे, याच्यातून निधी उपलब्ध असेल किंवा वाचन चळवळ विकसित करण्यासाठी ज्या काही तुम्हाला उपक्रम राबवायचे आहेत ते असतील आणि एक शासनाची पितृत्वाची भूमिका आहे। आता अनुदानाच्या बाबतीमध्ये आपल्या विभागाचे माननीय मंत्री महोदय नुकतंच 60% अनुदानामध्ये वाढ केलेली आहे। आता कार्यकर्त्यांची मागणी आहे अजून 40% वाढ झाली पाहिजे, त्याबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे।